आपण या 3 महिन्यापूर्वी जेव्हा आपण या कल्याण ग्रामीण भागामध्ये फिरत असताना, या रुणवालमध्ये पण 1-2 वेळेला बैठक घेत असताना रुणवालमधील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, पदाधिकारी असतील, आमचे पदाधिकारी सन्माननीय विखे इंगे साहेब, लक्ष्मणराव मिसाळ यांच्या मागणीनुसार की बाबा आम्हाला रुणवाल ते डोंबिवली, रुणवाल ते वाशी अशी परिवहनची बस उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्या मागणीनुसार आपण ताबडतोब सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट सांगितल्यावर ताबडतोब या 3 महिन्याच्या अवधीतच आपण रुणवाल ते डोंबिवली आणि रुणवाल ते वाशी अशी बस फेरी आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आपण आज चालू करण्यात आलेली आहे. माननीय आमदार राजेश मोरे साहेबांनी सांगितलं की इलेक्शनच्या प्रचारादरम्यान त्यांनी जो शब्द दिला होता, आज वचनपूर्ती त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, माननीय आमदार राजेश मोरेजी यांचे आभार मानतो. रुणवाल ते डोंबिवली असा रिक्षाने प्रवास फार महागडा असा प्रवास होता. 30 रुपये पर सीट रिक्षावाले घेत होते. परंतु बस सेवा सुरू झाल्यामुळे आता तोच प्रवास प्रत्येक सीट मागे 13 रुपयावरती होणार आणि ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास संपूर्ण मोफत राहणार आहे. त्यामुळे रुणवाल सिटीवाल्यांचा याचा बराच फायदा होणार. जेव्हा आपण इलेक्शनचा कालावधी चालू होता त्यावेळेस आमदार राजेश मोरे साहेब हे आपल्या इथे भेटीगाठीसाठी येत होते. त्यावेळेस आपल्या रुणवाल गार्डन्समधील काही समस्या त्यांना सांगितल्या होत्या. त्यातील ही एक समस्या खूप गांभीर्याची होती की रुणवाल गार्डन्समधून स्टेशनला जायला किंवा यायला बसेसची सोय नव्हती, कोणत्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसची सोय नव्हती. तर त्यांना जो आम्ही जे त्यांना मागणी मागितलेली त्यांनी निवडून आल्यावर 3 महिन्याच्या कालावधीत हा जो आमचा प्रश्न तो सोडवलेला आहे. त्यासाठी आम्ही सगळे रुणवाल गार्डन्स रहिवासी त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही रुणवाल गार्डनचे ज्येष्ठ नागरिक आमच्या इथे येऊन रुणवाल गार्डनमध्ये येऊन जवळजवळ आज 2 वर्ष व्हायला आलेली आहेत. बऱ्याच लोकांच्या गैरसोयी होत्या, पण आपले मोरे साहेब आमदार प्रचाराला आले. आम्ही पहिली मागणी त्यांच्याकडे ही ठेवली की आमच्यासाठी बस सेवा पाहिजे म्हणून. त्यांनी तो आम्हाला शब्द दिला आणि आज तो पाळला. आज आपली बस चालू झालेली आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो. तसेच आपले पाटील साहेब आज आलेत, त्यांना पण मी खूप खूप धन्यवाद देतो आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून.